तर हे जे ठिकाण आहे हे ठिकाण आहे शिखर शिंगणापूरमधील महादेवाचं मंदिराच्या बाहेरचं गेट आहे. आणि तुमचा ब्लॉगर आज निघाला होता शिखर शिंगणापूरला महादेवाचं दर्शन घ्यायला श्रावण सोमवार निमित्त. तर आपण पंढरपूर मार्गे जाणार होतो फलटण रोडनी. फलटण आपल्यापासून 98 किलोमीटर होतं. तर आपण झटक्यात अंतर कापलं आणि 65 किलोमीटर ठेवलं. तिथून आपण डायरेक्ट गेलो बघा डांबरीवरती लागल्यानंतर आपला ब्लॉगर तुम्हाला तर माहिती आहे कशा गाडी बोलतो. पुढे नंतर गेलो एक पेट्रोल पंप आणि तिथं गाड्यांची जी लाईन होती ना ती खूप मोठी होती. तर ती कशाची बघा म्हणलं तर ती CNGसाठी थांबलेली. यायला म्हणलं पॅसेंजर तर थांबली तर पण CNG नंबर असतो तर रात्र व्हायची. तर असू द्या म्हणलं तर आपल्याला ती पुढे जे डोंगर दिसते ना त्या डोंगरावरती जायचं आहे. तिथं मंदिर आहे महादेवाचं आणि तिथं आपण चाललोय. तर आपण पुढे गेलो ट्रॅफिकवाले दिसले त्यांनी काय आपल्याला अडवलं नाही. मग आपण गेलो डोंगरावरती सण गेलो. आणि हे बघा डोंगरावरून कसं व्ह्यू दिसतंय खालचा सगळा एक नंबर होतं. सगळं जसं वाटत होतं आणि म्हणजे भारी वाटत होतं. आणि तिथून वारं जे आहे तर ते तर खूपच गार येत होतं. त्यामुळं काय असं ढगात फिलिंग होते आपली. आता ब्लॉगर ढगातच होता असं समजा कारण डोंगर जे आहे ते डोंगर ढगात होता. तर आपण हे पहिलं गेट आहे बरं का. तर ह्या गेटमधनं आपण एंट्री केली आणि दुसरी गेट आहे लगेच एंट्री दुसऱ्या गेटमधनं पण केली. आणि डायरेक्ट आपण नारळ वगैरे घेतला श्रीफळ वगैरे आणि देवासाठी. तर देवाचं हे मंदिर आहे बघा खूप असं चांगलं असं मंदिर होतं बरं का. मग तिथं नारळ वगैरे फोडला आणि आपले आवीदादा आपल्याला तिथे गाठ पडली आपल्या गावातले असू द्या म्हणले त्यांना पण घेतलं ब्लॉगमध्ये. तर आपण परतीचा प्रवास आपला चालू झाला. जात असताना आपला उपवास असल्यामुळं जास्त भूक लागली होती. तर आपण चिप्स पाकिट घेतला आणि सचिन भाऊ कसे डोंगरावरून फेऱ्या मारत होतं हलकं होत होतो त्यांना काय आता. तर चिप्स पाकिट घेतला आणि नंतर आपण जरा व्हिडिओ वगैरे काढा म्हणलं फोटो वगैरे. तर फोटो वगैरे काढले आणि आपण आता आपल्या घराकडे निघालो. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू